सुरत महाराष्ट्र गुजरात सीमेला जोडणारा एकमेव वाकीपाडा पुलाला भगदाड पडल्याने खळबळ उडाली होती। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 चे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे। वाकीपाडा येथील एक पूल हा जुना असून एक पूल आत्ताच बांधला गेलाय। जुन्या पुलाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागामार्फत IFSL कंपनीला काम देण्यात आले होते। सदर जुन्या पुलाचे काम करताना शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून काम करण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे। 4 ते 6 महिन्यांपूर्वी पुलाची दुरुस्ती करून वाहतूक सुरू करण्यात आली होती। काम झाल्यानंतर तात्काळ वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। या दरम्यान काही महिन्यातच पुलाला मोठी भगदाड पडल्याने या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली। नवापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी लोकशाही दिनाच्या माध्यमातून सदर पुलाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती। त्याच अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि म्हात्रे कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वाकीपाडा पुलावर कामाचे नमुने घेण्याचं काम सुरू होतं। यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग धुळे प्रबंधक अधिकारी कर्मचारी म्हात्रे कंपनीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। सदर पुलाची दुरुस्ती मागे कोट्यावधी रुपये खर्च करून पूल वाहतूक सुरू करण्यापूर्वी तांत्रिक मंजुरी तज्ञांच्या मार्फत घेऊनच सुरू करण्यात आली असेल। या पुलाला पडलेले भगदाड बघता या पुलाच्या कामात हलगर्जीपणा केला असल्याने वाहन चालकांच्या जीवाशी खेळ केल्याचं दिसून आलं आहे। तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी ऑन कॅमेरा बोलण्यास नकार दिला असला तरी त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या कंपनीने काम केले आहे ती कंपनी बंद झाली असल्याचं म्हटलं आहे। मागणीनुसार जीर्ण पुलाची चौकशी दरम्यान कोणी दोषी आढळल्यास कारवाई कोणावर करणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। मात्र यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग धुळ्याचे यादव साहेब यांनी आमच्यावर बसलेले हेडक्वार्टरमध्ये कार्यरत असलेलेच अधिकारी निर्णय घेतील असे म्हटले आहे।